आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले। महिनाभरापासून आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। आंदोलकांचा आयुक्तालयाच्या आत जाण्याचा प्रयत्न, बाह्य स्रोताद्वारे भरली जाणारी पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले। अचानकपणे हे आंदोलक आयुक्तालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत होते। थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आता काय नेमकं सुरू आहे? निखिला, गेल्या 35 दिवसांपासून आदिवासी विभागाचे हे सगळे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत होते। आज मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांचा बांध जो आहे तो फुटलेला आहे आणि या ठिकाणी आक्रमक पद्धतीने यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। बाह्य स्रोताद्वारे भरली जाणारी जी पदांचा जो शासन निर्देश आहे त्याची या ठिकाणी होळी करण्यात आलेली आहे। खरं तर आंदोलक जे आहेत ते आक्रमक होत आहेत आणि पोलिसांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी इथे बाहेर जे बॅरिकेड लावले होते, जे इथे प्रवेशद्वार होते ते ढकलून या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता थेट आदिवासी कार्यालयाच्या या ठिकाणी प्रांगणात पोहोचलेले आहेत। इथले काही जे कर्मचारी आहेत जे आंदोलन करतायत गेल्या 35 दिवसांपासून, ते आता या ठिकाणी या सगळ्या समुदायाला मार्गदर्शन करतायत। पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। 35 दिवसांपासून यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र आज या ठिकाणी आक्रमक पद्धतीने त्यांनी आंदोलन करत थेट आदिवासी आयुक्तालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी धडक घेतलेली आहे। आणि त्याच्यामुळे आता जे अधिकारी वरती उपस्थित आहेत त्यांनी तातडीनं आमच्याशी चर्चा करण्यासाठी यावं, त्यांनी तातडीनं या संदर्भातला काय निकाल आहे, निर्णय आहे तो आम्हाला द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं होईल अशा पद्धतीचा एक इशारा या ठिकाणी दिला जातोय। पोलिसांचा देखील प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। निखिला, धन्यवाद।